हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज, तुम्ही बघू शकता आपलं हे असं शेतातील वातावरण वगैरे. तर गावाकडे हा पाऊस एकदा चालू झाला की लवकर उघडायचं नावच घेत नसतो. आणि आत्ताची परिस्थिती अशीच झालेली आहे. आमच्या जागा तयार करून भरपूर दिवस झाले, पण पाऊस काय उघडायचं नाव घेत नाही. दिवसभरात सारखा उघडजाप चालूच असतो. आणि अशा प्रकारे वातावरण मोकळं पण होऊन जातं आणि लगेच असं भरून येतो. तर गाईज, आमच्या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी अजून लोकांच्या पेरण्या वगैरे बाकीच आहेत. तर अशा प्रकारे शेतकरी तो कधी पेरण्या करेल काय माहिती, सांगता येत नाही. काही लोकांची शेतीची लय आबाळगाबाळ होऊन गेलेली आहे. जे काही पीक आपलं मिरची, टोमॅटो वगैरे जे काही चालू आहेत त्यांचे लय सध्या हाल चालू आहेत. आणि शेतीमालाला भाव वगैरे काही सध्या भेटू नाही राहिला. अशा प्रकारे शेतकऱ्यांचे जीवन आहे. खूप वाईट परिस्थिती चालू आहे. एवढ्या चुकलांमध्ये लोक माल वगैरे काढता आणि भाव वगैरे देत नाही, तर खूप वाईट वाटतं आम्हाला. गाईज, आपली टोमॅटो पण खुडायची आहे, पण सध्या आज गाडी जात नसल्यामुळं काय खुडली नाही. तर उद्या परवाकडं ती खुडून द्यावं लागेल. हा इकडचा शिवार आहे, हा नदीतला शिवार आहे आमचा. ही आमची शेती वगैरे आहे, ही आमची टोमॅटो वगैरे, ही आमची विहीर वगैरे आहे. ती आता काही दिवसात नदीमध्ये बुडेल आणि पूर्णपणे इथंपर्यंत पाणी फुल भरून येतं पाईपापर्यंत, आणि सगळी शेती पाण्यात जाते. तर गाईज, बाजऱ्या वगैरे खूप छान अशा जमलेल्या आहेत, पण पाऊस जर उघडला तर लोकांच्या हाती लागतील, नाहीतर मग काही नाही, ते सगळे पाण्यात जातील. तर गाईज, तिकडे बघा तो नदीला कसं पाणी चालू आहे. आणि ते चंकापूर धरणाच्या मोऱ्या सोडल्यामुळे ते पाणी कमी दिसतंय, नाहीतर आतापर्यंत बुडून गेले असते आमच्या टोमॅटो, बाजऱ्या वगैरे. आणि अशा प्रकारे लगेच पाऊस यायला लागला आहे परत. तर आमच्या या जागा तयार करून पार त्याच्यात गवत परत निघू राहिलं. पण आता नाईलाज आहे, पाऊस काय वाप देऊ नाही राहिला पेरणीसाठी. आता कधी पेरण्या करतो काय माहिती आम्ही. असे हाल चालू आहेत आमचे. पेरण्या करायच्या कधी, हाच प्रश्न पडलेला आहे आम्हा शेतकरी गरिबांना. तर गाईज, धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.